हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मसाला राईस म्हणजे टोमॅटो राईस। हे अगदी झटपट आहे। पावसाचा सीझन आहे, आता काही करायचं मूड नाहीये, म्हणून हा झटपट राईस एक छोटासा मीडियम पर्याय। मी 1 वाटी भात घेतलेला आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेले धुवून आणि टोमॅटो घेतलेले आहे 2 मीडियम साइज चॉप करून। हे आले लसूणची पेस्ट, हे कोथिंबीरची पेस्ट, हे चिरलेली कोथिंबीर, हे 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आणि हे खडा मसाला। खडा मसाल्यामध्ये लवंग घेतलेलं आहे, इलायची घेतलेली आहे आणि दालचिनी घेतलेली आहे, बस जास्त काही घेतलेलं नाहीये। आणि हे आपलं बेसिक म्हणजे मॅजिक मसाला। ह्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ। चला आता आपण करूया झटपट आपला टोमॅटो राईस। चला फ्रेंड्स, आता मी करायला घेतेय। आता मी सगळ्यात पहिला हा खडा मसाला टाकणार आहे। 2 चमचे तेल घेतलेत कुकरमध्ये आणि त्यात टाकला खडा मसाला आणि मग टाकणार आहे हे आपलं कढीपत्ता। हे कढीपत्ता नंतर 2 हिरव्या मिरच्या। मग टोमॅटो राईस म्हणजे तर टोमॅटो तर घालावंच लागेल। हे आहे आपला टोमॅटो। कोथिंबीर आपल्याला लास्टला घालायची आहे। मग आता मी घालणार आहे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट। हे थोडंसं हलकं मी फक्त परतून घेणार आहे, नाहीतरी कुकर लावल्यानंतर हे शिजणारच आहे। आता मी ह्यात टाकणार आहे हळद, मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार। आता ह्यात टाकायचं आहे राईस। बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि इथं आपला गरम गरम भात होणार आहे। मस्त मजा येणार आहे खायला। आता ह्यात मी 2 ग्लास पाणी घालेन, म्हणजे 1 तांब्या। तुम्ही मेजरमेंट बघा, मी 2 ग्लास घेतेय। तुमच्याकडे जर तांब्या असेल तर तो तुम्ही 1 तांब्या घाला। थोडंसं पहिला ह्याला बारीक ठेवते आणि मग घालते। पाणी सोडणार आहे 1 तांब्या। अगदी तुम्ही बघितलात, 1च तांब्या घातलाय मी। 1 वाटी भात आणि 1 तांब्या पाणी। आता यात मी थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करतेय वरून आणि कुकर लावणार आहे। आणि थोडीशी कोथिंबीर नंतर भात शिजल्यावर। आता एक उकळी घेऊया आपण। एक उकळी झाली की मी त्याचं कॅप लावून टाकेन कुकरचं। चला फ्रेंड्स, आता आपल्या भातेला उकळी आलेली आहे। आता मी ह्याचे कॅप लावून घेते आणि मस्त 2 शिट्ट्या काढते, मग गरम गरम राईस तुम्हाला सर्व करते। चला फ्रेंड्स, आता आपला भात शिजून झालेला आहे, 2 शिट्टी झालेली आहे, कुकर थंड झालाय। आता मी ओपन करून बघते की कसा झालाय। वाव, मस्त, 1 नंबर। आता तुम्ही बघू शकता राईस एकदम मोकळा झालेला आहे। आपला टोमॅटो राईस जे आपण केलेला आहे ते तुम्ही बघू शकता, खूप टेम्पटिंग दिसत आहे। मी हे एका बाउलमध्ये काढून घेते तुम्हाला दाखवण्याकरिता। तुम्ही बघू शकता एकदम मोकळा झालेला आहे, एकदम सुंदर वाटतोय। आता मी त्याला थोडंसं गार्निश करणार आहे टोमॅटोनी। हे आपला टोमॅटो राईस, थोडंसं ऑनियन्स
सिंपल गार्निशिंग जे घरात अवेलेबल आहे ते, आणि थोडीशी आपली कोथिंबीर. हे बघा रेडी टू इट. बघा फ्रेंड्स, आपला राईस एकदम रेडी झालेला आहे. टोमॅटो राईस एकदम झटपट 5 मिनिटात 2 फक्त अगदी कुकरच्या शिट्ट्या घेऊन तुम्ही ही झटपट पावसामध्ये हे करून ट्राय करून बघू शकता. खूप यमी आणि टेस्टी लागतोय. तुम्हीही नक्की घरी ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.